शंभू वर्मनकृत बुधभूषणच्या पॉडकास्ट क्रमांक 88 मध्ये आणि बुधभूषणच्या पहिल्या अध्यायातील अन्योक्ती कलशहातील श्लोक क्रमांक 170 मध्ये महाराज काय सांगतायत. या श्लोकाचा उद्देश हा दामोदर आणि गरुड आहे. दामोदर म्हणजे श्रीकृष्ण, गरुड जे श्रीकृष्णाचं वाहन आहे. गरुड हा दुःखी झालेला आहे. कुणीतरी त्याची टिंगल केलेली असावी किंवा मग त्याला वाटतं एकच एक काम मी करतो आहे, मला फक्त एवढं ओझं वाहण्याचंच काम मिळत आहे, काहीतरी मला वेगळं क्रिएटिव्ह करायचं आहे. त्या दामोदराला वाहणाऱ्या गरुडाला काय म्हणतात शंभूराजी. दामोदर मुद्राहित भुवनम यो वहती लीलया गरुडः कस्य तनोरूपरिष्ठो खिन्नोसी खेदमपनयतु. दामोदर मुद्राहित भुवनम यो वहती लीलया गरुड. हे गरुडा, तू दामोदराला स्वतःच्या पाठीवर धारण करून जिकडे तिकडे घेऊन जातोस. एवढी ताकद, एवढी क्षमता तुझ्यामध्ये. कसे तरुणोपरिष्ठो, का रुष्ट झाला, का निराश झाला असतो. तू निराश होऊ नकोस. खिन्नोसी खेदमपनयतु. तू निराश आणि खिन्न होऊ नकोस. का? दामोदर म्हणजे श्रीकृष्ण. या श्रीकृष्णाचं वहन तू करतोस. श्रीकृष्णाचं वहन म्हणजे अख्ख्या पृथ्वी तलाचं वहन. कसं काय श्रीकृष्ण म्हणजे पृथ्वी? तर श्रीकृष्ण पुराणामध्ये श्रीकृष्णाने आपले पोट फाडून आपल्या पोटात सामावलेली पृथ्वी ही अर्जुनाला दाखवली होती अशी मान्यता आहे. या मान्यतेनुसार जर संपूर्ण पृथ्वी जर श्रीकृष्णाच्या पोटामध्ये असेल, दामोदराच्या पोटामध्ये असेल, तर अर्थातच या पृथ्वीचे वहन करणारा कोण आहे? मग गरुड आहे. एवढा मोठा श्रीकृष्ण, त्याच्यात सामावलेली पृथ्वी, या सर्वांना घेऊन जाणारा हा गरुड आहे. आणि त्यामुळे गरुडा, तू नाराज होऊ नकोस, निराश होऊ नकोस. अन्योक्ती कलशाचा याचा अर्थ असा आहे, प्रत्येकामध्ये अशी प्रचंड शक्ती सामावलेली असते. आणि मग जेव्हा आपण निराश होतो, दुःखी होतो, तेव्हा आपण एक गरुडाचं उदाहरण पाहिलं पाहिजे. गरुड म्हणजे वाहक. त्याला काय फार महत्व दिलं जात नाही, फक्त वाहन म्हणूनच. पण एवढं वाहन श्रीकृष्णाचं होण्याची जी किमया आहे ती एक अगाध शक्तीच आहे. त्यामुळे गरुडानं दुःखी न होता आपली ही ताकद ओळखायची. गरुडाप्रमाणे आपणही ओळखायचं की आपल्यामध्ये काय क्षमता आहे. ह्या विधिनियंत्यानं जेव्हा ही सर्व सृष्टी निर्माण केली, प्रत्येक व्यक्ती निर्माण केली, तेव्हा प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काहीतरी गुण, त्याच्यामध्ये विशेष गुण त्यानं भरलेले आहे. फक्त आपल्याला त्या गुणाचा शोध लावणं आवश्यक आहे. आपलं काम एवढंच आहे की त्या गुणांचा शोध लावणे आणि त्यांना संधी देणे. त्यामुळे गरुडासारखे निराश न होता आपली ताकद, आपली शक्ती ओळखली पाहिजे. आधुनिक काळामध्ये याला स्वॉट अनालिसिस म्हणतात. स्ट्रेंथ, विकनेस याचं अनालिसिस आपल्याला करता आलं पाहिजे. आणि हे अनालिसिस करूनच आपण काय केलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे आणि आलेल्या परिस्थितीला तोंड दिलं पाहिजे. थांबूया, भेटूया पुढच्या श्लोकामध्ये. तोपर्यंत जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.